नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत खरीप हंगाम 2025 पीक विमा वाटप बद्दल। तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा पीक वाटप विमा भेटला नव्हता किंवा कमी भेटला होता, तर अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर चला जाणून घेऊया। आपण जिल्ह्यावाईज या पीक विमा वाटपची माहिती जाणून घेणार आहोत। तर पहिला जिल्हा आहे हिंगोली। हिंगोलीमध्ये 30 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी यांचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर बाकी 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। दुसरा जिल्हा आहे परभणी। 52 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी यांचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर बाकी 15 दिवसात येण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यामध्ये 93 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर यांचा 15 दिवसात येण्याची शक्यता। तर जालना जिल्हा 42 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। कापूस आणि तूर याचा 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यामधील 87 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर याचा 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। धाराशिव 46 महसूल मंडळामध्ये कापूस, तूर बाकी 15 दिवसात येण्याची शक्यता। तर सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी हे जमा झालेला आहे। तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 78 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। शेवटचा मराठवाड्यातील जिल्हा लातूर 60 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। आता जाणून घेऊया विदर्भातील जिल्ह्याची माहिती। अमरावती जिल्ह्यामधील 90 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झाला आहे। तर कापूस आणि तूर याचा 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। तसंच अकोला जिल्ह्यातील 50 महसूल मंडळामध्ये मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झाला आहे। तर कापूस आणि तूर याचा 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 80 महसूल मंडळामध्ये तूर, मूग, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर याचा 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यातील 36 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर याचा 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यामधील 90 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस, तूर 15 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील 90 महसूल मंडळामध्ये तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर याचा 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातील 70 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी, बाजरी याचा पीक विमा जमा झालेला आहे। तर कापूस आणि तूर बाकी 15 दिवसात येण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली बहुतांश शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप बाकी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत पहिला टप्पा 1200 कोटी जमा झालेला आहे। तर दुसरा टप्पा 1100 कोटी जमा झाला। तर अजून बऱ्याच शेतकऱ्यांचा 2025 चा विमा बाकी आहे, तर मिळण्याची ती शक्यता आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।